नमस्कार. कलरफुल लाईफ विथ SD आर्ट या आपल्या चॅनलमध्ये मी सविता आपणा सर्वांचं स्वागत करते. आपण आज काढणार आहोत 5 ते 3 ठिपक्यांची खूप नवीन अशी रांगोळी. ठिपके आपल्याला आडव्या लाईनमध्ये टाकायचे नाही आहेत, उभ्या लाईनमध्ये टाकायचे आहेत. याप्रमाणे 5 ठिपके उभ्या लाईनमध्ये टाकायचे आणि त्याच ठिपक्यांच्या बाजूला 2 ठिपक्यांच्या बरोबर मधोमध ठिपका टाकायचा आहे. 3 ठिपके येईपर्यंत दोन्ही साईडला त्याचप्रमाणे 5 ते 3 ठिपके टाकून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि आता आपल्याला 6 बाजू झालेल्या आहेत ना, त्या प्रत्येक बाजूला आपल्याला 2 ठिपक्यांच्या मध्ये एक ठिपका टाकायचा आहे. याप्रमाणे म्हणजे प्रत्येक बाजूला 2 ठिपके येतात. 2 ठिपक्यांच्या मध्ये एक ठिपका द्यायचा आहे प्रत्येक बाजूला याप्रमाणे. आणि आता जो सर्वात मधला ठिपका आहे त्या ठिपक्यांच्या बाजूच्या 3 ठिपक्यांना आपल्याला लाईन मारून त्रिकोण बनवायचा आहे. याप्रमाणे ठिपक्यांना जोडून लाईन मारायची नाहीये, ठिपक्यांच्या बाजूला लाईन मारायची आहे बाहेरच्या साईडला. त्याचप्रमाणे आपल्याला आणखीन एक त्रिकोण टाकून घ्यायचा आहे. या त्रिकोणावरती याप्रमाणे आपली चांदणी तयार झालेली आहे 2 त्रिकोणांची. आता पुढची प्रोसेस लक्ष देऊन पहा. प्रत्येक चांदणीच्या टोकाला आपल्याला वरच्या साईडला लाईन मारायची आहे. जे 2 ठिपके आपण टाकलेले आहेत बाहेरच्या साईडला त्या प्रत्येक ठिपक्याच्या बाजूने आपल्याला लाईन मारायची आहे. याप्रमाणे प्रत्येक चांदणीच्या टोकावरती 2 लाईन येतात. याप्रमाणे 2 ठिपक्यांच्या बाजूने लाईन टाकायची आहे. याप्रमाणे आपण लाईन टाकून घेतलेली आहे. आता पुढची प्रोसेस पाहूया. आपल्याला या लाईन एकमेकांना जोडून घ्यायच्या आहेत. मध्ये 2 लाईन सोडायच्या आणि लाईन जोडायची पुढच्या लाईनला. हे लक्षात ठेवायचं म्हणजे सोपं जातं आपल्याला लाईन मारण्यासाठी. प्रत्येक लाईनमध्ये 2 टोक येतात. याप्रमाणे आपल्याला लाईन मारून घ्यायचे आहेत, एकमेकांना लाईन जोडून घ्यायचे आहेत. याप्रमाणे आपण लाईन्स मारून घेतलेल्या आहेत आणि आपली ही 7 चांदण्यांची खूप शुभ आणि अप्रतिम मनमोहक रांगोळी आपली तयार झालेली आहे. आपण आता यामध्ये रंग भरून रांगोळी सजवूया. तुम्हाला जो रंग आवडेल तो रंग टाकून तुम्ही सजवू शकता. मी हा फेंट ग्रीनमध्ये आहे रंग, तो मी त्याचे मोठ्या डॉटमध्ये आपल्याला डॉट टाकायचा आहे, मोठ्या साईजमध्ये. आणि यावरती कोणत्याही बॉटलचं झाकण वगैरे किंवा काही पण गोल आकारामध्ये प्लेन असेल ते वस्तू घ्यायची आणि यावरती प्रेस करायचं. मी हे गोल घेतलेलं आहे. हे जे देवासमोर धूप लावण्याचे पॉकेट असतं त्याच्यामध्ये येतं हे, त्याने यावरती मी प्रेस केलेलं आहे. हे गोल राऊंडमध्ये डॉट झालेले आहेत. आणि आता या डॉटवरती आपल्याला पिवळ्या रंगाचा एक डॉट द्यायचा आहे. थोड्याशा मोठ्या साईजमध्ये द्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता याप्रमाणे पिवळ्या रंगाचा आपल्याला डॉट द्यायचा आहे.
आणि या पिवळ्या रंगावरती आपल्याला बोटाने थोडंसं प्रेस करून यावरती लाल रंग टाकायचा आहे। अशी ही सुंदर आकर्षक रांगोळी आपली तयार होते आहे। तुम्हाला रांगोळी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। अशाच नवनवीन कलात्मक लहान मोठ्या छोट्या रांगोळ्यांसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ जास्तीत जास्त सर्वांना शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये। गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा।